ब्रेकनंतर खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण येते, पण नेमकं परळी नगरपालिका निवडणुकीच्या आधीच मुंडेंना कराडचा कळवळा का येतोय? जाहीर सभेमध्ये कराडचं नाव घेऊन मुंडेंनी देशमुख कुटुंबियांच्या जखमेवरती मीठ का चोळलंय पाहूयात। आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो। गावाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे। धनंजय मुंडे ज्याच्या आठवणीत झुरतायत, ज्या माणसाच्या सोबत नसण्याची खंत व्यक्त करतायत, ती व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड। परळीचं जगमित्र कार्यालय 24 तास चालू असायचं, लोकांची कामं केली जायची, आजही कामं चालू आहे। पण एक माणूस आपल्या सोबत नाही असा कळवळा धनंजय मुंडेंनी व्यक्त केला। आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, तर ती जाणीव नक्कीच म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठाने कमी पडला असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो। पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो। धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडेंनाही वाल्मिकची उणीव भासते असं चित्र दिसतंय, कारण परळीतल्या सभेतनं त्यांनी गव्हाबरोबर किडे रगडले जातात असं सूचक वक्तव्य केलंय। धनंजय पालकमंत्री झाले आणि धनंजय धनुभाऊंनी त्या काळामध्ये नगरपालिकेची सत्ताही त्यांची होती, त्यांनी मला वाटतं पाणी पुरवठ्याच्या वगैरे योजना राबवल्या। यामध्ये माझी अशी सूचना असेल, माझी अशी विनंती असेल की जोही नगरसेवक निवडून येईल त्यांनी त्याच्या नगरसेवक म्हणून त्यांच्या वॉर्डामध्ये रोज जनता दरबार घ्यायला पाहिजे। गरिबांची सेवा करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंही नाही आणि गरिबाला कुठलीही जात नसते, गरिबाला कुठलाही रंग नसतो। हिरवा असेल, पिवळा असेल, भगवा असेल, निळा असेल, गरिबाला फक्त कळतं त्या हाताला काम आणि पोटातली भूक, आणि ती त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपलब्ध केला पाहिजे। परळी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय। मुंडे भाऊ बहीण निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरले। परळी नगर परिषदेवर धनंजय मुंडेंची एकहाती सत्ता होती। गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात धनंजय मुंडेंनी परळीला आपला बालेकिल्ला बनवला। या काळात वाल्मिक कराड त्यांच्यासोबत सावलीसारखा उभा होता। वाल्मिक कराडनं परळीचं नगराध्यक्षपदही भूषवलंय, पण यंदा वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंची ही पहिलीच निवडणूक आहे। म्हणूनच धनंजय मुंडेंनी जाहीर सभेतनं जेलमध्ये बसलेल्या कराडची आठवण काढली। वाल्मिक कराड बाहेर असताना निवडणुकीच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायचा। वाल्मिक कराड बाहेर असताना निवडणुकीच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायचा। अगदी कराडच्या टोळ्यांनी वोटिंग बूथ कॅप्चर केल्याचे प्रकारही घडले होते। आता कराड जेलमध्ये बसल्यानं हे सगळं अवघड झालंय, पण कराडची टोळी अजूनही परळीत सक्रिय आहे। फक्त या टोळीला निवडणुकीच्या कामाला झोंपण्यासाठी धनंजय मुंडेंनी असं वक्तव्य केल्याची चर्चा आहे। दरम्यान धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातनं तीव्र संतापाची लाट उसळली आहे। परळीची जनता आमच्या पाठीमागे आहे। परळीच्या जनतेला मागच्या 2 निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार सुद्धा बजावू दिला नाही। दादागिरी, दहशत
आम्ही असे बरेच काही प्रकार करून परळीच्या जनतेला नुसती बोटाला शाई लावली आणि मतदान करू दिलं नाही, असा विविध प्रकार यांनी केलेत. त्याच्यामुळे या प्रकारामध्ये आज काय त्यांना कुणाची जर लई जास्त आठवण येत असली तर त्यांनी तिथं जाऊनच बसावं ना, त्यांना भेटावं तिथं जाऊन. आमचं काय म्हणणं नाही की वाल्मिक कराड सोबत मुख्य आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा मोका लावावा आणि धनंजय मुंडे यांना जेलमध्ये टाकावं. कारण बीडमधल्या सगळ्या आकांचा आका जर कोण असेल तर तो धनंजय मुंडेच आहे, असं मी गेल्या 1 वर्षभरापासून सांगतोय आणि ते कालच्या त्यांच्याच भाषणानं सिद्ध झालेलं आहे. ज्या निष्ठुर, क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली, अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच नाही. म्हणजे वाल्मिक कराड यांची सगळ्या प्रकारची दहशत, त्यांच्या बंदुकीची दहशत, त्यांच्या गुंडांची दहशत, त्यांच्या टोळ्यांची दहशत तब्बल 5 महिने आपण बघितली. संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले. 5 महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही. तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही आहे. तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा तो स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही. आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल. आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचंय. जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे. एवढ्या दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी की याचा म्हणजे या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे. आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे, खून, खंडणी, चुकीच्या खोट्या केसेस, त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे. आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे, हे चुकीचे कामं काही प्रमाणात बंद झाल्यामुळे यांची उणीव भासत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नंबर 1चा आरोपी आहे. तरीही धनंजय मुंडेंनी भर मंचावरनं वाल्मिक कराडचं नाव घेण्याची रिस्क घेतली. धनंजय मुंडेंच्या फक्त एका वक्तव्यानं कराडची माणसं झपाटून कामाला लागली आहे. पण देशमुख कुटुंबियांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्यांना परळीकर माफ करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आकाश सावंत, NDTV मराठी, बीड.